नमस्कार मित्रांनो. गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या आपल्या चॅनेलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. घेऊन येतोय विलक्षण वास्तू मालिकेतील सेंटर पॉम्पिदू पॅरिस चा दुसरा भाग. आता या सेंटर पॉम्पिदूची कल्पना हे जे दोन आर्किटेक्ट्स होते, रिचर्ड रॉजर्स आणि रेन्झो पियानो, यांना कुठे सुचली असावी असं तुम्हाला वाटतं? 1960 साली त्यांनी युके मध्ये, युनायटेड किंगडम मध्ये एका प्रदर्शनाला भेट दिली होती. तेव्हा तिथे कल्पना लोकप्रिय झालेली होती. आणि काय होती ती कल्पना? फन पॅलेस. म्हणजेच एकाच प्लॅटफॉर्मवर तुम्हाला रेस्टॉरंट, चित्रपटगृह, स्विमिंग पूल आणि इतर मनोरंजक गोष्टी मिळतील. आणि हा फन पॅलेस पाण्यावर नाही, परंतु जमिनीवर चाकांवर इकडून तिकडे नेता येईल. हेतू हा की वेगवेगळ्या गावांमध्ये हे संपूर्ण एंटरटेनमेंटचं जे पॅलेस आहे तो न्यायचा आणि लोकांना त्याप्रमाणे आनंद द्यायचा. प्रत्यक्षात ही कल्पना तेव्हा यायला फार वेळ लागला आणि जमिनीवर नाही, परंतु आज आपण क्रूज म्हणजे जे 10 ते 15 मजली शिप्स आहेत, क्रूज शिप, ज्यात आपण या सगळ्या फॅसिलिटीज एन्जॉय करतो आणि महासागरात एका देशाकडून दुसऱ्या देशामध्ये जातो, ती ही कल्पना ती काळाच्या पुढे होती. आणि याच कल्पनेचा उपयोग करून या दोन आर्किटेक्ट्स द्वयांनी काय केलं तर आधी सांगितल्याप्रमाणे 4 वेगवेगळे जे प्रकार होते ते एकत्रित आणले. म्हणजे या बिल्डिंगच्या 6 मजल्यापैकी पहिल्या आणि 5व्या मजल्यावर देशोदेशींच्या विलक्षण कलाकृतींचं प्रदर्शन, 3ऱ्या आणि 4थ्या मजल्यावरती पार्टली 1 लाखाहून जास्त पुस्तकं, जेथे 1500 माणसं एका वेळेला लायब्ररीत पुस्तकं वाचण्याचा आनंद घेऊ शकते. याशिवाय 2ऱ्या, 3ऱ्या आणि पहिल्याच्या पार्ट मध्ये डिझाईन स्टुडिओ, म्हणजे तुम्हाला आम्हाला जी काही कलाकृती, पेंटिंग, मूर्ती करायची आहे, प्रयत्न करायचे, शिकायचे, ते सगळं तिथे तुम्ही एक्सपेरिमेंटल तत्वावर करू शकता. ग्राउंड आणि पहिल्या भागातल्या थोड्या भागात ऑफिस आहे, परंतु या बिल्डिंगच्या तळाशी एक जे ऑफिस आहे त्याला इरकॅम म्हणतात, इन्स्टिट्यूट फॉर अकॉस्टिक्स अँड साऊंड. या पद्धतीची ती इरकॅम इन्स्टिट्यूट आहे, जेथे डिजिटल साऊंड, कॉम्प्युटर साऊंड, अकॉस्टिक्स यावर संशोधन केलं जातं. आता ही संस्था किती कामाची आहे हे तुम्हाला याच्यावरनं कळेल की आज जे आपण FM चॅनेल्स, रेडिओ ऐकतो वेगवेगळे, त्या FM चॅनेलची म्हणजे FM फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड ब्रॉडकास्टिंगची सुरुवात, संशोधन आणि मुहूर्तमेढ तिथे केली गेली. तसंच याच इरकॅम मध्ये तुम्हाला कॉम्प्युटराइज साऊंड, नंतर मॅक्स ही संगीताची भाषा. आणि हो, आजकाल काय होतं की प्रत्येक संगीतकार, प्रत्येक गायक आपलं गायन किंवा वादन रेकॉर्ड करतो त्याच्या इंडिव्हिज्युअल एकट्या चॅनेलवर. आणि असे एका वेळेला 40 चॅनेलवर तुम्ही 40 जणांकडून एकाच गाण्याचे वेगवेगळे पीसेस रेकॉर्ड करून घेऊ शकता आणि मग सिंथेसायझर किंवा रेकॉर्डिस्ट कडून तुम्ही ते एकत्र आणू शकता. हेतू हा की पूर्वी कसं गाणं बजावण्यात एक जरी चूक झाली तर संपूर्ण वाद्यवृंदाला आणि गायकांना ते गाणं रिपीट करावं लागायचं. आता त्याची गरजच नाही, कारण वाद्यवृंद वेगळा, एक वाद्य वेगळं, गाणारे वेगळे, आणि फक्त त्याचं एकत्रीकरण करायचं ते या सिस्टीम मुळे साध्य झालं. याशिवाय सिंथेसायझर, कोणतेही ऑर्केस्ट्रा तुम्ही पाहिला तर आपल्याला सिंथेसायझर लागतो, तर सिंथेसायझरचा आविष्कारही या इरकॅम मध्ये केलेला आहे ना गंमत. आता या आर्किटेक्ट द्वयांनी हे जे प्लॅनिंग केलं ते कसं होतं? मुळात ही जागा बुबॉन स्क्वेअर म्हणून प्रसिद्ध होती. बुबॉ येथे लोक पॅरिसचे खूप विशाल ग्राउंड वरती फक्त पार्किंगसाठी ही जागा वापरायची. त्यावेळेचे अध्यक्ष पॉम्पिदू यांनी ठरवलं की ही जागा आपल्या या सेंटर पॉम्पिदू साठी द्यायची. तर ही जागा केवढी मोठी होती? अहो, आत्ताचा जो सेंटर पॉम्पिदूचा बिल्डिंगचा मोठा नजारा तिथे आहे,
त्याचे डायमेन्शन्स आहेत 160 मीटर बाय 60 मीटर आणि 42 मीटर उंच. तर एकंदर प्लॉटच्या अर्ध्यातच ही बिल्डिंग बांधली आहे आणि उरलेली 160 मीटर बाय 60 मीटरची जागा रिकामी ठेवली आहे. का? तर लोकांना तिथे निव्वळ मोकळ्या हवेत बसण्याचा आनंद घ्यायचा. तिथे वेगवेगळे कलाकार म्हणजे स्ट्रीट स्मार्ट वेंडर्स जे आपण म्हणतो, कोणी तोंडातून आग काढतं, कोणी जादूचे प्रयोग करतं, कोणी 2 हातांनी 3-3, 4-4 चेंडू खेळवतात. अशा प्रकारच्या लोकांना तिथे प्लॅटफॉर्म मिळेल. लोक तिथे पिकनिक साठी येतील, फॅमिली बरोबर एन्जॉय करतील, हेही आहे. आणि वर एक 540 मीटर स्क्वेअरचं एक पॉन्ड आहे. ते पॉन्ड कशासाठी? तर इगो स्ट्राविन्स्की नावाचे एक अतिशय सुरेख बॅले संगीतकार होऊन गेला. त्याच्या 16 कलाकृती अतिशय नावाजलेल्या. फ्रेंच सरकारने त्याच्या आदराप्रित्यर्थ या 540 स्क्वेअर मीटर तलावात 16 वेगवेगळ्या तरंगत्या बाहुल्या ठेवल्या आणि त्या बाहुल्या पाण्यावर तरंगताना येणाऱ्या जाणाऱ्यांवर अधूनमधून पाण्याच्या पिचकाऱ्या सोडतात. निकी सेंट आणि जीन टिंगली या जोडगोळीने, नवरा बायको कपलने हे डिझाईन केलंय आणि हे सुद्धा अतिशय विलक्षण आहे. आता आपण बघूया की या बिल्डिंग मध्ये अजून काय आहे. मुळात ही बिल्डिंग, त्याचा पाया जो आहे तो पुन्हा एक वेगळाच आहे. तो संपूर्णपणे कॉन्क्रीटनी बांधलेला आहे आणि त्याच्या 3 मजले खाली आहे. डायमेन्शन 110 मीटर बाय 60 मीटर. इथे पार्किंग आणि इरकॅम संस्था हे सगळं आहे. आणि वरती तुम्हाला दिसेल एक मोठी काचेची भिंत, 42 मीटर उंच, 140 मीटर लांब आणि अर्थातच 60 मीटर रुंद. आणि ही काचेची भिंत असलेली वास्तू आहे ती सपोर्ट केली आहे स्टील फ्रेम्सनी, 14 स्टील फ्रेम्स. आणि या स्टील फ्रेम्स ज्या बांधलेल्या आहेत त्याचा रंग कोणता आहे? या आर्किटेक्ट्सनी रंगसंगती खूप छान साधलेली आहे. हे ज्या कॉलम्स आणि बीम्स आहेत किंवा त्याला धरणारे एकंदर स्टेज आहेत एक्स आकाराचे, ते सगळे पांढऱ्या रंगाचे. लिफ्ट्स आणि इतर गोष्टी लिफ्ट सदृश या चकचकीत चांदीच्या पांढऱ्या रंगाच्या. त्यानंतर जी एअर कंडिशनिंग साठी हवा खेळणारी पाईप्सची चळत आहे त्यांचा रंग ठेवलाय निळा. त्यानंतर इतर जे पाणी वगैरे तुम्ही नेता त्या पाण्याचा रंग आहे निळा. याशिवाय जी जिना, लिफ्ट आणि लिफ्ट रूम यांच्या खाली जी सरफेस एरिया ती चकचकीत लाल. आणि इलेक्ट्रिकल साठी जे लागणारे पाईप्स आहेत त्याचा रंग पिवळा आणि नारिंगी. एकंदरीत जेव्हा तुम्ही या बिल्डिंग कडे समोरून बघाल ना, तेव्हा तुम्ही या बिल्डिंगच्या प्रेमातच पडाल. ही एकेकाळी गोडाऊन म्हणून हिणवली गेलेली किंवा किंगकॉंग म्हणून हिणवली गेलेली बिल्डिंग आहे. ती तुम्हाला तशी भासणारच नाही. ती तुम्हाला अतिशय सुंदर दिसेल. आणि या बिल्डिंगच्या वर तुम्ही गेलात ना तर पॅरिसचा नजारा अतिशय अप्रतिम दिसेल. कारण त्या भागातली पॅरिसची ही सगळ्यात उंच बिल्डिंग आहे. तर मंडळी, ही सगळी गंमत करताना आतमध्ये किती जागा आहे? कॉलम फ्री 40 मीटर एरिया म्हणजे ऑलमोस्ट 125 फूट. आणि ही करताना आर्किटेक्ट द्वयींनी एक वेगळीच कल्पना स्ट्रक्चरली वापरलेली आहे. ती आपण पुढल्या भागात बघूया. मंडळी, आपल्या गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या चॅनेलला तुम्ही शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करताच. शिवाय तुमच्या काही कॉमेंट्स असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करू.